जय मित्रांनो, तर आता बऱ्यापैकी मुंबई शहरबद्दल बऱ्यापैकी कमेंट येत आहे, बऱ्यापैकी मेसेज येत आहे, व्हॉट्सअपचे असो की इंस्टाग्रामचे असो, बऱ्यापैकी कॉल येत आहे. तर आता इतर या सर्वांना रिप्लाय देणे शक्य नाही, त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर एक मुंबई शहरचा कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो, अंतिम कट ऑफ यावर आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल व ज्यांनी मुंबई सिटीचा पेपर दिलेला असेल त्यांनी समोरच्या प्रत्येक अपडेटसाठी मुंबई सिटीच्या आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर आता पेपर बद्दल जर बोलायचं झाल्यास तर पेपर कठीणही नव्हता आणि सोपाही इतका काही नव्हता. जो परीक्षा हॉलमध्ये जाऊन तिथं पेपर देतो त्यालाच माहिती असते आपला काय प्रॉब्लेम झालेला आहे, आपल्या काय चुका झालेल्या आहे, काय सिली मिस्टेक झालेल्या आहे. तर तिथं नक्कीच आपला जेव्हा घरी पेपर जितका येत असतो तितका मुळात तिथं आपला पेपर बसतच नसतो. त्यामुळे आता सोबतच आता ग्राउंडचा विषय असा आहे मुंबईचा की मुंबईला ग्राउंडचा कट ऑफ इतर जिल्ह्यांच्या कंपॅरिझन मध्ये भरपूर जास्त लागलेला आहे. त्यामुळे आता जे चांगले पेपरवाले होते आता सध्या जे क्वालिफाय झालेले आहेत ते पण चांगल्याच पेपरवाले असतील. त्याच्यानंतर आता बऱ्यापैकी मुलं ज्यांचा पेपर चांगला असेल त्यांना बऱ्यापैकी चान्स मुंबई सिटीला मिळालेला नाही. तर आता याचा परिणाम नक्कीच 100% आपल्याला मुंबई सिटीला होताना दिसणार आहे. तर आता कट ऑफ बद्दल जर बोलायचं झाल्यास तर आता मुंबई सिटीचा सर्वसाधारण ओपनचा कट ऑफ आपल्याला 131-132च्या दरम्यान आपल्याला लागताना दिसणार आहे. याच्या वरती वगैरे जाण्याचे कमी चान्सेस आहे, पण याच्या खालती तर कट ऑफ हा ओपनचा लागण्याचे पण बऱ्यापैकी कमी चान्सेस आहे. 130-132च्या दरम्यान आपल्याला ओपनचा कट ऑफ लागणार आहे. त्याच्यानंतर एनटी सारखी कॅटेगरी 129-130 या दरम्यान आपल्याला लागताना दिसणार आहे. त्याच्यानंतर ओबीसी सारखी कॅटेगरी एखाद मार्क कमी होऊ शकते. ओबीसी सारखी कॅटेगरी त्याच्यासोबत एससीबीसी सारखी कॅटेगरी 128-129च्या दरम्यान आपल्याला लागताना दिसू शकते. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस सारखी कॅटेगरी, एसटी सारखी कॅटेगरी 120 जरी तुमची टोटल झालेली असेल तर बऱ्यापैकी तुमचे चान्सेस बऱ्यापैकी आहे. सर्वसाधारण कॅटेगरी बद्दल बोलत आहे. त्याच्यानंतर एसबीसी सारखी कॅटेगरी 122-123च्या दरम्यान आपली लिस्ट मुंबई सिटीची लागू शकते. त्याच्यानंतर एससी सारखी कॅटेगरी 124-125च्या दरम्यान आपल्याला लागताना दिसत आहे. याच्यामध्ये एक दोन मार्क इकडे तिकडे होऊ शकतात. तर 1-2 मार्क यामध्ये इकडे तिकडे होऊ शकतात. त्याच्यासोबतच आता महिला कॅटेगरी बद्दल जर बोलायचं झाल्यास तर महिलांचा कट ऑफ 120-122च्या दरम्यान ओपनचा कट ऑफ लागू शकतो. त्याच्यानंतर जर आता एनटी सारख्या कॅटेगरी 118, 119, 117 या दरम्यान आपल्याला लागताना दिसणार आहे. त्याच्यानंतर ओबीसी सारखी कॅटेगरी 115+, त्याच्यानंतर एससी सारखी कॅटेगरी, एसटी सारखी, एसबीसी सारखी कॅटेगरी 114, 115, 113 या दरम्यान आपल्याला लागताना दिसेल. पण आता समोर जर आता इतर कॅटेगरीबद्दल जर बोलायचं, समांतर आरक्षणाबद्दल जर बोलायचं झाल्यास तर खेळाडू असो, प्रकल्प असो. आता प्रकल्पाबद्दल जर बोलायचं झाल्यास तर जर तुमची आता टोटल सध्या 120 जर असेल कोणतीही कॅटेगरी असो तर बऱ्यापैकी माझं एक मत आहे की तुम्ही सेफ झोन मध्ये आहेत. 120 जर तुमची टोटल होत असेल. त्याच्यानंतर जर आता होमगार्डचं जर बघितलं तर होमगार्ड आता एसबीसी सारखी कॅटेगरी जर बघितली तर पुण्यासारख्या ठिकाणी 109 मार्कांवरती एसबीसी होमगार्ड भरती झालेला आहे. त्याच्यानंतर आता इथं तर भरपूर प्रमाणात जागा होत्या मुंबई सिटीला. तर आता होमगार्ड बद्दल जर बोलायचं झाल्यास 120-122च्या दरम्यान असं मला एक मत आहे. 122-123च्या दरम्यान आपल्या ओपनचा होमगार्डचा कट ऑफ लागू शकतो. त्याच्यानंतर 115, 116, 17 या दरम्यान ओबीसी सारखी कॅटेगरी. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर एसबीसी सारखी कॅटेगरी खाली येऊ शकते, एसटी सारखी कॅटेगरी खाली येऊ शकते, ईडब्ल्यूएस सारखी कॅटेगरी खाली येऊ शकते. त्याच्यानंतर जर आपण बघितलं प्रकल्पाचं पण सेम असं प्रकल्प आणि होमगार्डचं आपल्याला माहितीच आहे की जेमतेम बऱ्यापैकी सेमच कट ऑफ लागत असतात. समांतर आरक्षणामध्ये या दोन कॅटेगरींचेच बऱ्यापैकी कट ऑफ लागत असतात. त्याच्यासोबतच आता माजी सैनिकचे आपण इतर जिल्ह्यांचे तर कट ऑफ बघितलेलेच आहे. माजी सैनिकचा कट ऑफ नक्कीच खाली येणार आहे. तर आता आणखी समोर आता सुधारित काही उत्तर तालिका असेल, काही वेगळ्या ज्या काही मुंबई सिटीच्या अपडेट येत राहतील तर त्या मी आपल्या चॅनलवर नक्कीच टाकणार आहे. सोबतच तुम्ही जर मुंबई सिटीचा पेपर दिलेला असेल तर समोरच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सोबतच मला तुम्हाला लास्टला इतकं सांगायचं आहे की हा एक प्रकारचा मी तुमच्या समोर अंदाज मांडलेला आहे. तर आता प्रॉपर जेव्हा मार्क येतील तेव्हा मी तुम्हाला सविस्तरपणे कट टू कट कट ऑफ तुमच्या समोर मांडणार आहे. त्यामुळे ज्यांनी मुंबई सिटीचा पेपर दिलेला असेल त्यांनी समोरच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जय हिंद.